इस्रायलसारख्या अण्वस्त्रग्रस्त देशाने शेती व पूरक उद्योगासंदर्भात शाश्वत विकासाचं मॉडेल विकसित करून जगासमोर एक आदर्श ठेवला. जैविक व विविधतेने नटलेल्या भारताने देखील अशा प्रकारे पर्यावरण स्नेही मॉडेल विकसित करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर दिनेश कुमार अस्वाल यांनी केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदार्थ विज्ञान विभागाच्या वतीने इनोव्हेशन इन मटेरियल सायन्स फॉर सस्टेनेबल फ्युचर या विषयावरील परिषदेचं उद्घाटन मंगळवारी करण्यात आलं. विभागातील वरिष्ठ प्राध्यापक तथा विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर महेंद्र शिरसाट यांच्या गौरवार्थ 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आलं. कुलगुरू डॉक्टर विजय फुलारे यांच्या अध्यक्षतेखाली नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी प्राध्यापक री चै मुकारामी जपान, प्राध्यापक मेंगलिन टिसाई तैवान, अधिष्ठाता डॉक्टर MD शिरसाट, सुनीता शिरसाट, विभाग प्रमुख डॉक्टर प्रवीणा उगिले, कन्व्हेनर डॉक्टर BN डोळे, सचिव डॉक्टर प्रभाकर उंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉक्टर महेंद्र शिरसाट यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सन्मानपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच डॉक्टर शिरसाट यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारी ध्वनिचित्रफित पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी कुलगुरू डॉक्टर विजय फुलारे यांनी अध्यक्षीय भाषणात अध्यापक, संशोधक, विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टर महेंद्र शिरसाट यांच्यावरती स्तुतिसुमने उधळली आहेत. शिरसाटांबद्दल तुम्हाला सगळं माहितीच आहे. माझी 30 वर्षाची मैत्री आहे, पण काही गोष्टी आज वहिनी इथं बसलेत त्यामुळे मला सांगणं गरजेचं आहे. ते 2-3दा त्यांनी मला रिक्वेस्ट केली की तुम्ही काही बोलू नका. बोलू नका म्हटलं की आपला स्वभाव आहे, सही टाइम पे सही निशाणा लगाएंगे. शिरसाट माझे जुने मित्र, साधारण 95-96 पासून बरोबर 30 वर्ष झाली आमची मैत्री आहे. रिसर्च कोलॅबोरेशन, एक्सचेंज वगैरे सगळं आहे. पण माणूस भयंकर हट्टी हो. वहिनी बरोबर ना? रिसर्च मध्ये आपली भूमिका, आपली गोष्ट सगळी रेटायची आणि मी म्हणतो तेच खरं. पण वहिनी खरंच तुम्हाला ना मानलं, अशा माणसाबरोबर संसार आणि प्रपंच करणं म्हणजे फार कठीण गोष्ट आहे. आणि सांभाळून घेतलं तुम्ही आणि दोन्ही पोरांना पुढे लाईनला नेलं. ते काय नाही, कोट घालून कुठे हिंडायला तयार आहेत. बाकी काय काय बघायचं नाही, काय नाही. उठला लॅबोरेटरीत, संध्याकाळी घरी. अस्वाल जी, अभी मराठी आपको समजता ही है सब. या सगळ्या गोष्टी आणि मेहरोत्रा सर, भेरे सर, बाकीची इथली प्राध्यापक मंडळी मला सांगायची, पण मला तुम्ही खरे माहिती आहे ना. या कॉन्फरन्समध्ये सगळे सहभागी झालेल्या लोकांनी आणि तरुण संशोधकांनी आपल्या रिसर्चचा दर्जा उंचवावा. कुठंतरी कॉपी पेस्ट करून आपले पेपर्स पब्लिश करू नयेत, जेणेकरून आपल्या पब्लिकेशनचं आपल्याला समाधान मिळावं आणि आपल्या देशाच्या वैज्ञानिक गोष्टीला थोडाफार हातभार लागावा. 10 पेपर पब्लिश केले, 15 पेपर पब्लिश केले, कोणी विचारत नाही त्याला. क्वालिटी पब्लिकेशन करा, स्वतःचं पब्लिकेशन करा, माल प्रॅक्टिसेस बंद करा. या कॉन्फरन्समध्ये तुम्ही 3 दिवस अगदी व्यवस्थित रिसर्चचं डिस्कशन करावं आणि यू शुड हॅव ए व्हेरी कम्फर्टेबल स्टे ॲट बामू. ऑल दी बेस्ट, हॅव ए गुड डे. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.